चला तर मित्रांनो, हा बघा तो भवानीचा डोंगर आहे, भवानी आईचा डोंगर. वरती देऊळसुद्धा आहे आणि थोडं कड्यातून जायचं आहे आणि डोंगर चढून कड्यातून जायचं आहे. आज आम्ही चाललो आहे ना, डोंगरावरती चाललो आहे. तर माझ्या संगती कोण कोण आहे बघा, विद्या आणि आपला सौरभ. कारण रस्ता आम्हाला माहिती नाही, तर सौरभला घेतलेला आहे संगती. सौरभ बोलतो की मला माहिती आहे, चला आपण जाऊया. तर सौरभ संगती आपण चाललो आहे भवानीच्या डोंगरावरती, तिकडे वरती. तर चला तर आपण जाऊया आता. मी देखील म्हटलं येते ह्या लोकांसोबत. त्यांना म्हटलं चला मी पण येते, कारण बरीच वर्ष कमसे कम 24-25 वर्ष झाली की मी ह्या साईडला गेलीच नाही डोंगरावरती. तर म्हटलं बघू तरी जाऊन आता कसं आहे तिकडे निसर्ग, म्हणजे छान आणि मंदिर वगैरे. तात्या भेटलेत, माझे चुलते आहेत. तात्या, तुम्ही काय चालून आलात का, काय चालायला गेलेलात? हां, म्हटलं सौरवला म्हटलं चल आम्हाला डोंगरावर घेऊन चल. तर आता सौरव घेतो. तुम्हाला काय वाटतं, इथून मधून अडचण असेल? अच्छा, म्हणजे समोरून पायऱ्या वगैरे आहेत ना, म्हणजे तिथून आपल्याला चढायला व्यवस्थित भेटेल. अच्छा, तात्या बोलतात इथून मधून नका बघा, असं मधून नका जाऊ, कारण थोडं अडचण आहे. म्हणजे गवत वगैरे वाढलं आहे किंवा थोडी अडचण आहे, निसरटी वाट वगैरे आहे. तर तात्या म्हणतायत की तुम्हाला तिथे पायऱ्या व्यवस्थित आहेत, तर पायऱ्या चढून चढून तुम्ही कड्यातून व्यवस्थित जाल ना काका तात्या. तर चला, तर तुम्ही येत आहे तात्या चालू झाले. तर चला चाललो आहे. खूप हिरवंगार निसर्ग आहे तिकडे, पण आपण बघू शकतो. खूप छान असं तलाव दिसतोय आमचा वरून. तर डोंगरावरून इतकं छान गाव दिसेल ना, मस्तपैकी हिरवं हिरवं. आणि सौरव विद्या चाललेत रस्त्यावर आलो. अरे समोरून तात्या येत आहेत, चुलते. म्हणजे आता आपल्याला भेटले होते गणपत तात्या ना, गणपत तात्याचे छोटे भाऊ भीमराव तात्या, म्हणजे बारके तात्या. काय तात्या काय आणलं? ऊस ऊस लावताय? हां, नानी पण नानी. अच्छा अच्छा, कोरेगावात गेलेलात? आम्ही इकडे चाललो डोंगरावरती. हो, आज म्हटलं जरा डोंगरावर जाऊया. हो, जरा फिरून येतो. चला नानी. 4 व्हीलर जरी आणली तरी 4 व्हीलर मला वाटतं इथे रस्ता म्हणजे बनवलेला आहे. सौरव पुढे चाललाय बघा. आत्ताच आम्ही डोंगराच्या पायथ्याशी आलेलो आहोत. विद्या, रिमझिम पाऊस पण येतोय. अजून तर डोंगर चढायला सुरुवात नाही केली आणि विद्या धापा टाकते. चालेल, मी प्रयत्न करणार ना. हो. पण निसर्ग कसा वाटतं तुला? मस्त सुंदर. निसर्गाच्या ठिकाणी, अशा ठिकाणी आल्याच्या नंतर दम लागला तरी काय वाटत नाही. चालण्याचं हिंमत येते आपोआप. बापरे, दम. चला तर आता सुरुवात करतोय. थोडंसं हलकंसं बघा वातावरण, थोडंसं आहे साखर कारखान्याचा ते चिमणीचा धूर. धुके पण आलेले आहेत, धुके बघा. म्हणजे तिथे पाऊस पडतोय का धुके आहेत? धुके आहेत ते. अजून वरती गेल्यावर निसर्ग खूप छान दिसेल. असा कच्चा रस्ता आहे. 4 व्हीलर जर तुम्ही घेऊन येत असाल तर असा कच्च्या रस्त्याने तुम्हाला वरती चढण आहे. तर तुमच्या गाड्या जर अशा वरती 4 व्हीलर म्हणजे चढण चढू शकतात कच्च्या रस्त्याने, तर नक्कीच वरपर्यंत घेऊन या तुम्ही. म्हणजे अर्ध्या डोंगरापर्यंत तरी नक्की जाऊ शकता. आणि आता आहे बघा, इथे कमान आहे, लिहिलेलं आहे सुस्वागतम श्री भवानी आई प्रसन्न. हा गेट आहे. तर सुरुवात करूया. विद्याबाई कमरेवर हात ठेवून. अजून तो पायऱ्या चढायच्या आहेत. चला सुरुवात करूया आता. हे बघा, पायऱ्याने जायचं असेल तर पायऱ्याने हा रस्ता आहे. आणि जर तुम्ही 4 व्हीलर घेऊन आलात तर 4 व्हीलरने हा रस्ता असा सरळ फिरून जातो. आणि पायऱ्याने हे बघा अशी सुरुवात, इथून पायऱ्या आहेत.
विद्या पायऱ्या मोज मोज बघू किती आहेत. मी मोजतो आता. एक, बघा असा गेट आहे. अशा म्हणजे छोट्या छोट्या पायऱ्या आहेत, जास्त मोठ्या पण नाही आहेत. म्हणजे तुम्हाला थकायला होईल असं काहीच नाही. बघा एकदम छोट्या छोट्या पायऱ्या आहेत. हळूहळू तुम्ही चालू शकता. आणि इथे एक छोटीशी मंदिर, म्हणजे छोटंसं मंदिर आहे, असे ठेवलेले आहेत. हे बघा इकडे सुद्धा मंदिर आहे. आणि मग ह्या अशा पुढे पायऱ्या आपण दगडाच्या त्यांनी पायऱ्या बनवलेल्या आहेत दगडांच्या. थोड्या स्टेप अशा मोठमोठ्या स्टेप आहेत. काही लोक दर्शन घेऊन खाली येत आहेत. आज मंगळवार असल्या कारणाने मंगळवार आणि शुक्रवारी लोक तिकडे दर्शनासाठी वरती जात असतात. तर आपण बघू. दर्शन घेऊन आलात? अच्छा. वरती आहेत का लोक? अच्छा अच्छा. तुम्ही कोणत्या गावातून आलात? सांगवीमधून. हां, सांगवीमधून आलात. मग ह्या देवीचं दर्शनाला दर टायमाला येतं कसं? वेळ भेटेल त्याचा. म्हणजे ही कुलदैवत आहे का तुमची? हां बघा, म्हणजे ज्या ज्या ठिकाणी ज्यांच्या कुलदैवत आहे तर ते वेगवेगळ्या गावातून ते लोक दर्शनासाठी या ठिकाणी येतात. तर सांगवी गावातून हे आलेले आहेत. अजून आम्ही आता 25% डोंगर चढलो आहे फक्त. 25% डोंगर चढून हा असा निसर्ग दिसतो आहे. अजून वरती जायचंच आहे आपल्याला स्टॉपला. आणि हा आमच्या इकडचा जर्डेश्वर साखर कारखाना. खूप मोठा कारखाना आहे. महाराष्ट्रातील नंबर 1चा कारखाना आहे हा साखर कारखाना. मोठ्या प्रमाणात साखर उत्पादन होतं या ठिकाणी. आणि क्लायमेटसुद्धा बघा किती छान आहे. आता इथे थोडंसं पायऱ्या हे आहेत, सांभाळून चढायचं आहे. विद्या हां सांभाळून ये. थोड्या पायऱ्या. हां बस ह्या पायऱ्या इथे संपल्या. सौरभ सांगतो आहे आम्हाला. अच्छा गाडी. हां 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 हां. जर 4 व्हीलर आणलीत तर असं खालून फिरून 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 असं इथून वरती येऊ शकता. आणि 4 व्हीलर अजून पुढपर्यंत जाऊ शकतो. हे बघा इथपर्यंत 4 व्हीलर येते. आणि इथे तुम्ही जसे टर्न मारू शकता 4 व्हीलरचं. अशी जागा आहे इथे. जर 2 व्हीलर असेल तर 2 व्हीलर पण तुम्ही इथपर्यंत घेऊन बघा. इथे 2 व्हीलर आलेले आहेत वरपर्यंत. आणि इथे पार्किंग करून पुढे मग शिडीने चालायला लागतं. हे असं आहे. आता आपण म्हणजे कड्यापर्यंत पोहोचतो. आता थोडा खालीच कड्याच्या खाली आहे आपण आता. सौरवरती बसलेला आहे. थोडा रेस्ट. विद्या तुला वाटतंय तर बस तिथे कुठे असं वाटतं थोडं बस. हां रेस्ट घे. तिथपर्यंत गेले. दादा पण आले. ते दादा कोणत्या गावातून आहे आपण? पुशेगावमधून दर्शनासाठी आलो. ओके. दादा पण पुशेगाववरून दर्शनासाठी आले भवानी मातेच्या. आता आपण जाऊया कड्यातून वरती. बघू शकतो किती खडक आहे. खडकांमधून कडा चढतोय आपण. तरी आता म्हणजे गावकऱ्यांनी किंवा जे इतर येणारे भक्त आहेत तर त्यांनी त्यांच्या परीने थोडंसं लोकांना सोयीस्कर पडेल असा रस्ता बनवलेला आहे त्यांनी. नाही तर पूर्वी तर म्हणजे मी जेव्हा इकडे लहानपणी होतो ना तर खूप कसरत करायला लागायची इथून जायला वरती. आता तर आपण बघू शकतो की एवढं हलकं हलकं दमले विद्या. जवळ आले ना. हां ते लोक पुढे गेले. दादा सौरव पण पुढे गेला. थोडं विद्या रेस्ट घेते. मी पण थोडा रेस्ट घेतो. हळूहळू आपण वरती जाऊया. विद्या दमली? पाणी हवं आहे? नको. बघा कड्यामधला हा रस्ता. मस्त वाटतं. निसर्ग किती छान वाटतं ना. अजून वरती आपण जाऊ ना तेव्हा टोकावर तेव्हा खूप छान निसर्ग वाटते. नाही त्या साईडून. हे बघा दगडामध्ये मारुतीचं मंदिर आहे. हनुमानांचं दगडामध्ये कोरलेलं आहे कड्यामध्येच. जेव्हा पाऊस असेल ना तर इथून पाणी वगैरे मस्त वाटत असेल. तर अशा प्रकारे कोरलं इथं आहे. तुम्ही अगरबत्ती वगैरे लावण्यासाठी त्यांनी केलेलं आहे.
चला विद्यावरपर्यंत गेली कडा चढून, मी पण चालू आहे आता. चला तर आता जाऊया आपण. खूप रस्ता बघा कसा वरपर्यंत. आता इथून मनीषा थोडा अर्धा कड्याच्या इथे आलं बघा, निसर्ग बघा. अजून आपण आता थोडासा कडा राहिला आहे. खूप छान. चला जाऊया पुढे. असं चढून आता आलं वरती कड्यामधून पुढे. परत थोडा रेस्ट, पुन्हा कडा चढायचा स्टार्ट. असं इथून पण रस्ता आहे आणि इथून पण रस्ता आहे. हळूहळू कडा जसं वरती जातं ना तसं निसर्गाला बोलतात ना ते एकदम त्याला काय बोलतात, एकदम उभरून येते निसर्गाची निसर्गता. खूप छान टवटवीत हिरवगार असं वाटतंय. चला आता आराम करून पुन्हा थोडंसं आराम करत करत नाही, चल ना, तुला जो रस्ता भेटतो तसा रस्त्याने चल. सौरव आपल्या सोडून पळाला पुढे. चल ना, तुला वाटतंय तसं. तिकडून नाही, हाच रस्ता आहे. चल. हवा पण हवा म्हणजे हवेचा आवाज येत असेल हळूहळू. पुन्हा इथे बसते. आता वर कड्यापर्यंत पोहोचलो. बघा कड्यातून तलाव, हा रस्ता, तलाव. आपलं गाव आता अजून दाखवतो तुम्हाला. हे बघा असं आलो आहे. पुन्हा पाऊस रिमझिम सुरुवात झाली पावसाची. हवासुद्धा आहे आणि एकदम कड्यावर आहोत. आणि हे बघा कड्यावरून, कड्याच्या टोकावर आहे मी, कड्याच्या टोकावर आहे. आणि आपलं खिरकंडी गाव बघा किती सुंदर असं दिसतं आहे. खिरकंडी गाव, आपलं खिरकंडी गाव. आणि हा आपला गावातील तलाव दिसतोय. डोंगराच्या, भवानी मातेच्या डोंगराच्या माथ्यावरून म्हणजे कड्यावर आलेलो आपण. तिकडून झूम करून दाखवतो तुम्हाला घरं, वरून गाव कसा दिसतोय, तलाव. विद्या गेली पुढे. तिथे मंदिर दिसतंय. नेहमी मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमधून आपल्या गावातूनच दाखवत होतो. भवानीचा डोंगर, भवानी मातेचा डोंगर आणि देऊळ आहे असं सांगत होतो. परंतु आज प्रत्यक्षात आम्ही त्या ठिकाणी, विद्या, मी, सौरभ त्या ठिकाणी जाऊन मंदिराचं दृश्य, मंदिर आपलं कसं आहे, भवानीचा डोंगर कसा आहे ते तुम्हाला दाखवतो आहे. पाऊस रिमझिम पाऊस आहे. पाऊस पडला तर मला वाटतं हे बघ काळी भोर माती आहे ना, काळी भोर माती.
चल म्हणजे तिकडे वरती बसशील मंदिराजवळ. हां अशा प्रकारे ती वरची थोडं छोटासा टुंगी आपण बोलतो ना, तिथे वरती टोकावर जागा आहे, पण ते चढायला खूप आपल्याला भारी पडेल मला असं वाटतं. जमल्यास जाऊया, प्रयत्न करूया तिकडून व्हिडिओ बनवायचा. चला. वडाचं झाड बघा, तिथे सुद्धा लोकांनी पूजा करतायत. तिकडे सुद्धा पाऊस चालू आहे, रिमझिम रिमझिम. पोचलोय आपण मंदिरापर्यंत. रिमझिम पावसामुळे निसर्ग थोडा धुके धुके टाईप आहे, धुके धुके आलेले आहेत बघा. विद्यार्थी तिकडे रेस्ट घेते, कारण खूप तिला दमायला झालं आहे. तर ती बोलली थोडा पुढे जावं, मी येते. तोपर्यंत आपण जाऊया. हे बघा अशा प्रकारे मंदिराचं हे झाड आणि शांतता. पाऊस सुरुवात झाली ना, तर तिला म्हणतं छत्री घे. तुला असं वाटलं? असं दगडाने रचलेलं आहे बाजूने. पायऱ्या आहेत आणि हा असा गेट आहे मंदिराचा. गेटमधून आपण एंट्री केली, त्यानंतर असं होमसाठी आहे मला वाटतं इथे. आणि आतमध्ये मंदिर आपण जाऊ थोड्या वेळाने, थोडा रेस्ट घेतो आहे, त्यानंतर आतमध्ये प्रवेश करूया. मंदिरामध्ये पुजारी आहेत, त्यांच्याशी पण आपण थोडंसं त्यांच्याकडून जाणून घेऊया मंदिराचं महत्त्व. हो, आता म्हणजे पहिलं एवढं काही नव्हतं, पण आता शेड वगैरे बनवला आहे. बऱ्यापैकी लोकांना बसण्यासाठी बेंचेस ठेवले आहेत, शेड वगैरे बनवले आहेत, कारण इथे पूजा म्हणजे जत्रा वगैरे भरते तसे. हां, असे मंदिरमध्ये ते आपल्या पुजारी दादा सर माहिती देतील प्रत्येक ह्याचं. हां, मंदिरामध्ये आपण प्रवेश करतो आहे ना, तर हा जो प्रवेशद्वार जो आहे फार छोटा आहे. म्हणजे मला वाटतं 3-1 फुटाचा, 3x2चा असेल बहुतेक ना. 3x2चा प्रवेश आहे. मग मेन दरवाजा आहे, ह्या दरवाजातून आपल्याला आतमध्ये एंट्री. हा पूर्ण दगडाचा आहे, पूर्ण एका दगडाचाच आहे. तर आता आपण आतमध्ये एंट्री करूया. थोडं वाकून जावं लागणार आहे, तो वाकूनच आपल्याला आतमध्ये प्रवेश करतोय. आहे बघा आपल्या भवानी मातेचं मंदिर. आणि पूर्ण दगडीचं बांधकाम आहे, दगड्यांमध्ये बांधकाम केलेलं आहे. भवानी मातेची आरती या ठिकाणी लावलेली आहे, पूर्ण दगडी बांधकाम. हा दरवाजा, ह्या दरवाजातून आपण आतमध्ये आलो. देवीसाठी इथे हा दिवा सतत पेटलेला असतो, या ठिकाणी प्रज्वलित केलेला असतो. इथे अगरबत्ती दर्शन घेऊ शकतो आपण.
सौरभ जाते बघा, केवढा दरवाजा दाखवतो. इथे नारळ फोडण्यासाठी इथे गेटच्या इथे असं त्यांनी दगड ठेवलेला आहे. म्हणजे मंदिरामध्ये आतमध्ये नारळ फोडू नये असं त्यांचं हे आहे, कारण ते सगळं लोकांचं पाय वगैरे घसरेल म्हणून त्यांनी सांगितलं की मंदिराच्या बाहेर नारळ फोडण्यासाठी आम्ही दगड ठेवलेला आहे लोकांसाठी. नारळ सोलण्यासाठी पण इथे ते हुक आहे, अशा प्रकारे हुक आहे नारळ सोलण्यासाठी. हे असं म्हणजे ते नारळ सोलले जातात. आणि हे वरती एवढी टुंगी आहे वरती, पण वरती एकदम टोकावर जायचा मी विचार करतोय. नाही सप्पा आहे वरती एकदम सपाट आहे ना, पण ते थोडस रस्ता कसा आहे हे सगळं म्हणजे वरती आहे. आणि वरून सगळं दिसणार ना. ओढ सगळे तो प्रयत्न करूया, आपण जाऊया, सौरव जाऊया, नाही किती टाइम लागतो तो गेला तरी चालतंय. बघतो आता हे प्रयत्न गवत करतो. वाढलंय म्हणून, नाही तर दुसरं काय नाही. रस्ता असं म्हणजे पहिली पूर हे आता जात पण होते ना. येतात. तर बघूया, आपण प्रयत्न करूया. इथून अजून वरून गाव खूप सुंदर दिसेल. झाला म्हणजे खाली. हे बघा, इकडे आपलं खिरकंडी गाव आहे. हां, त्यानंतर तिकडे आपण बघतोय सेल्टी गाव. मी झूम करतो. हे बघा, हे सेल्टी गाव आहे. हे आपलं खिरकंडी गाव, शेल्टी गाव आणि हे सर्वात मोठं असलेलं आपलं एकंबे गाव. तिकडून अजून चांगलं दिसेल, कारण हां खूप मोठं गाव आहे एकंबे. कन्नड खेळ हां, ते मग बाकीची गावं आहेत तशी सगळी. अशा प्रकारे निसर्ग किती हिरवागार आता पावसामध्ये आहे. चला आता आपण बघूया, प्रयत्न करूया वरपर्यंत जायचं. एकदम उभा रस्ता आहे, त्यामुळे थोडीशी मनात भीती वाटते, पाय घसर पाऊस वगैरे आला तर मग पुन्हा आपल्याकडे काय, आणि वारंसुद्धा आहे ना. प्रयत्न करायला हरकत नाही. इथून कडा आहे, कड्याच्या वरतीच आपण एकदम ना. तर चला, तर आता आपण पुन्हा आता आपल्या घरी जाऊया. मंदिर तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न केला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून. दादा, तुम्ही कोणत्या गावातून आलात? वडाची वाडी. काय नाव आहे? समाधान भोसले. हां, समाधान भोसले दादा पण इथे दर्शनासाठी आले आहेत वडाच्या वाडीपासून. वडाची वाडी मला वाटतं 2-3 किलोमीटरच्या अंतरावर आहे ना, 2-3 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तर त्यांच्यासाठी त्यांचा मुलगा भाचा तो देखील आलेला आहे दर्शनासाठी. चला तर मग आपण जाऊया आता. मित्रांनो, आमच्या गावातील भवानी मातेचं देऊळ आणि भवानी मातेचा जो डोंगर तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न केला. आणि आपला निसर्ग, आजूबाजूची गावं आपल्याला त्या भवानी मातेच्या डोंगरावरून कशी दिसतात ते दाखवण्याचा मी प्रयत्न केला. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आणि लाईक करा. आणि जर चॅनलवर जर सातारकर संदेश या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब केल्याने तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन येतील. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही मला नक्कीच कळवा. विद्या, कसा झाला प्रवास? प्रवास छान झाला. थोडा मला दम लागला, पण काय वाटलं नाही. आता उतरताना तर मला एकदा मी उतरली बऱ्यापैकी खाली. आता उतरताना काय नाही हे वाटणार एवढं. चढताना थोडं मला लागलेलं, मी बसत गेली, पण मी गेली तिथपर्यंत. चला तर मित्रांनो, आमच्या ह्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आपली काळजी घ्या.